झी 24 तास एक पाऊल पुढे। अविनाशजी, आपल्या चर्चेत स्वागत। त्यासोबत पुण्याहून बीजी कोळसे पाटील देखील आपल्यासोबत आहेत। अविनाशजी, एक कायदेतज्ञ म्हणून कसं बघता हा संपूर्ण खटला आणि आता ज्या पद्धतीने ऑपरेशन एक्स ची अंमलबजावणी करण्यात आली तातडीनं गुप्तता बाळगून, काय सांगाल? अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे सरकारने। मी मगाशी कोळसे पाटील साहेबांनी जे सांगितलं की कोणतंही सरकार असू दे हा निर्णय लवकरात लवकर घेणं आवश्यक होतं आणि त्या निर्णयाची जी गुप्तता पाळली गेली ती अतिशय स्तुत्य आहे। कारण जर डिक्लेअर केलं असतं की आम्ही 2 दिवसांनी फाशी देणार आहोत, 1 दिवसांनी फाशी देणार आहोत, तर त्याच्या संदर्भामध्ये जनतेमध्ये खूप चलबिचल झाली असती, बरीच आंदोलनं पण होण्याची शक्यता होती जी आपण पूर्वी अनुभवलेली आहेत। त्यामुळे ही गुप्तता पाळून जी फाशी दिली गेली ती अतिशय उत्तम आहे। दुसरी गोष्ट मला अशी सांगायची की 4 वर्ष जरी ह्या केसला लागलेली असली निर्णयाला आणि फाशी द्यायला, तरी सुद्धा केसचा आवाका बघितला, जितके साक्षीदार तपासले गेले, ज्या पद्धतीने कोर्टाने निर्णय दिला तो जर आपण सगळा बघितला आवाका, तर हे 4 वर्ष ही खरी तर लवकरात लवकर फाशी दिली गेलेली असं मला वाटतं। आणि ह्या फाशी अशी लवकरात लवकर फाशी दिल्या गेल्यामुळे मला असं वाटतं की ज्या कोर्टांपुढे अशा प्रकारचे खटले चाललेले असतात, जे सरकारी वकील अशा प्रकारचे खटले चालवतात किंवा जे साक्षीदार अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये साक्षी देतात, त्या साक्षीदारांना, त्या वकिलांना आणि कोर्टाला सुद्धा एक प्रकारचं प्रोत्साहन आहे की आपण दिलेल्या निर्णयाचा लवकरात लवकर अंमलबजावणी होते। हे फार महत्वाचं आहे आणि हा संदेश जाणं अत्यंत आवश्यक होता। नक्की हा संदेश बाहेर जाणं जितका महत्वाचा होता अविनाशजी, तितकाच कायद्याच्या दृष्टीने आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या दृष्टीने एक योग्य संदेश गेलाय। नक्कीच योग्य संदेश गेलेला आहे। नक्की अविनाशजी, आपण म्हणता की 4 वर्ष ही या खटल्याचा आवाका बघता फार जास्त नाहीये, त्या दृष्टीने हा तातडीने ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। काय वाटतं यातून पुढे अफजल गुरुची केस असेल किंवा इतर फाशीच्या ज्या अपवादात्मक केस असतील, रेअरेस्ट ऑफ रेअर आपण ज्याला म्हणतो, त्या बाबतीत देखील असे निर्णय घेताना यापुढे सरकार अशीच तत्परता दाखवेल अशी आता अपेक्षा करायला हरकत नाही? नक्कीच, आणि जी सर्व भारतातल्या सर्व जनतेची ही अपेक्षा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।